तब्बल 15,000 किलोमीटरचा प्रवास करत मध्य प्रदेशातील विदिशा येथे जखमी अवस्थेत सापडलेले एक युरोशियन ग्रिफन गिधाड कझाकस्तानपर्यंत गेलं आणि पुन्हा भारतात परत आलं. अनेक देश ओलांडत गिधाडाने केलेल्या या अभूतपूर्व प्रवासाची माहिती जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी अश्विता. आपण पाहताय महाराष्ट्र दिनमान. तर जानेवारी 2025 मध्ये विदिशाच्या जंगलात हे गिधाड जखमी अवस्थेत मिळालं. वन विभाग आणि पशुवैद्यांनी त्याच्यावर उपचार करून त्याला पूर्ण बरं केलं आणि मार्च 2025 मध्ये त्याला जंगलात परत सोडण्यात आलं. त्याने भारतातून थेट कझाकस्तानपर्यंत दीर्घ उड्डाण केलं आणि आता ते पुन्हा भारतात परतलं. भारतीय वनसेवा अधिकारी हिमांशु त्यागी यांनी या अद्भुत प्रवासाची माहिती दिली आहे. त्यांनी गिधाडाच्या सहनशक्तीची, दिशा शोधण्याच्या नैसर्गिक क्षमतेची आणि उंच उड्डाण करण्याच्या ताकदीची प्रशंसा केली आहे. या गिधाडाचं वैशिष्ट्य म्हणजे युरोशियन ग्रिफन गिधाड हा मोठे पंख असलेला, अत्यंत उंच उडणारा आणि तासनतास आकाशात घिरट्या घालणारा पक्षी होय. पर्यावरणाच्या निरोगीपणाचे ते सूचक मानले जाते. त्याच्या पंखांची लांबी 2.8 मीटर पर्यंत असते. लांब अंतरासाठी हे पक्षी उष्ण वायुप्रवाहांवर अवलंबून असतात. युरोप, मध्य आशिया, मध्य पूर्व आणि भारतीय उपखंडात त्यांचं अस्तित्व आढळून येतं. विदिशामध्ये सापडल्यानंतर पशुवैद्य आणि वन अधिकाऱ्यांनी उपचार करून त्याला बरं केलं. पूर्णपणे तंदुरुस्त झाल्यावर त्याला जंगलात सोडण्यात आलं. त्यानंतर उपग्रह तंत्रज्ञानाच्या मदतीनं त्याच्या उड्डाणाचा मागोवा घेण्यात आला. या ट्रॅकिंगमुळे त्याच्या स्थलांतराच्या सवयी आणि आवडत्या अधिवासाबद्दल महत्वाची माहिती मिळाली. या गिधाडाने भारत, मध्य आशिया आणि कझाकस्तान असे अनेक देश ओलांडले. त्यामुळे अशा स्थलांतर करणाऱ्या पक्ष्यांचं संरक्षण करण्यासाठी आंतरराष्ट्रीय सहकार्य महत्वाचं ठरतंय. या गिधाडावरील यशस्वी उपचार आणि त्याच्या थक्क करणाऱ्या परतीच्या प्रवासामुळे भारतातील संवर्धन प्रयत्नांचे महत्त्व देखील यामुळे अधोरेखित होतं. युरोशियन ग्रिफन गिधाडाच्या कहाणीने दाखवून दिलं की वन्यजीव जगातल्या सर्व खंडांना जोडतात. पक्षी संवर्धनासाठी ही एक प्रेरणादायीच कथा आहे.